देशासाठी स्वतःला झिजवणाऱ्या अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या वतीने आमंत्रित केले आहे। त्या म्हणजे माननीय डॉक्टर अवंतिका नामदेव कुंदे मॅडम। समाजसेवेच्या वाटेवर प्रखर दीप बनलेल्या डॉक्टर अवंतिका मॅडम यांचे ज्ञानदीप विद्यालयातर्फे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते। आजच्या दिवसाचे महत्त्व काय असे जर कोण तुम्हाला विचारलेच तर कोणी म्हणेल दिवस आहे देशभक्तीपर गीते ऐकण्याचा, कोणी म्हणेल दिवस आहे प्रभात फेरी काढण्याचा, तर कोणी म्हणेल दिवस आहे सुट्टीचा। पण मित्रो, या दिवसाला भारताच्या इतिहासात सुवर्ण स्थान आहे। खरे पाहता तर आजचा दिवस आहे आपल्या आनंदाचा। गणतंत्र दिवस एक राष्ट्र पर्व है, इस पर हम सभी को गर्व है। दोस्तों, आज भारत प्रत्येक नागरिक गणतंत्र दिवस का पूर्ण रूप से समान अधिकारी है। 26 जनवरी 1950 से भारत का संविधान पूर्ण रूप से लागू किया गया। I study in 4th class. We are gathered here on very special and great occasion of our nation, that is the Republic Day. We are proud to be living in such a republic country in which every citizen has equal rights. The Constitution gives supreme power to people living in country. Indian Constitution was drafted by Dr. Babasaheb Ambedkar. पुढच्या वर्षी काहीतरी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये, खेळामध्ये असू द्या, अभ्यासामध्ये असू द्या, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात मला बक्षीस मिळेल अशी अपेक्षा बाळगा आणि पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा स्टेजवर यावं अशी आमची अपेक्षा आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेत हे संविधान लिहिलेलं आहे आणि तेव्हापासून आपल्या देशाला म्हणजे 1950 सालापासून जेव्हा हे लागू झालं तेव्हापासून आज सगळ्यात आपला देश इतक्या विविध संस्कृतीचा असला तरी एका सूत्रात बांधला गेलेला आहे। आपल्या देशाचा राज्यकारभार इतका व्यवस्थित सुरू आहे। आपल्या देशाचं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे आणि या संविधानाबाबत इतर देशाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांनी अनेकदा कौतुक केलेलं आहे। एम्स आहे की प्रत्येकाला वाटतं मी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा अमुक हे व्हावं, ठीक आहे। तर आता रोज ते तुम्ही अभ्यास करता, ठीक आहे। आपलं एम स्वतःचं जे काही तुम्हाला ठरवायचे आयुष्यात तुम्हाला काय ठरवायचं आहे, काय करायचं आहे, तर त्यासाठी ते तुम्हाला आज ठरवावं लागेल। ठरवणार का? सगळेजण आपलं एम ठरवणार? मग एम साठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या डिसिप्लिन फॉलो करायचं आहे। रोज सकाळी उठणं, दिवसभराची ऍक्टिव्हिटीज वेळेवर सगळं पार पाडणं, अभ्यासाचा वेळ ठेवणं। शिस्त असली तर तुम्ही तुम्हाला जे हवं ते प्राप्त करू शकता। त्याच्यामुळे शिस्तीने राहा, शिस्तीने तुमचा दिनक्रम आखा आणि त्याची अंमलबजावणी करा। त्याआधी स्वतःच्या नजरेसमोर स्वतःचं गोल, स्वतःचं उद्दिष्ट निश्चित करा। म्हणजे आता बघा, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं किंवा आपलं संविधान लागू झालं, या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत या खूप आधी घडलेल्या आहेत।
पण आपल्या हातात आता काय, आपल्याला काय आता कोणाशी ब्रिटिशांची लढायची गरज आहे का? नाही, तर आपण स्वतंत्र आहोत. पण मग हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवायचं आहे आणि देशाची उन्नती करायची आहे. देशाची उन्नती केव्हा होईल? जेव्हा आपली स्वतःची उन्नती होईल, समाजाची उन्नती होईल, प्रगती होईल तेव्हा. आणि ही प्रगती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा बेस आहे तो म्हणजे तुमचा शिक्षण. शिक्षण जर तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतलं, अभ्यास चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही आयुष्यामध्ये नक्की प्रगती करू शकता. अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी याद सुधा जय जान ये रहे न रहे. ए मेरी जमी महबूब गली मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्म से निकल के खून कहे. ऊंचा नीचा कोई सारे